नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांकरता अत्यंत महत्त्वाची अशी बातमी घेऊन आलेलो आहे। जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यात विविध ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि त्या शेतीचे बरेचसे नुकसान देखील झालेले आहे। तर नुकसान भरपाई करता शेतकऱ्यांना मदत देण्याकरता शेती पिकांची हे जे नुकसान झालेले आहे त्याकरता राज्य सरकारने अनुदान देखील जारी केलेले आहे। त्याचा जो GR आहे तो दिनांक 10/12/2024 रोजी काढण्यात आलेला आहे। तर या GR मध्ये नक्की काय म्हटलेलं आहे चला आपण पाहून घेऊया। तर मी तुमच्यासमोर हा GR जो आहे तो ओपन केलेला आहे आणि या GRचं तुम्ही शीर्षक पाहू शकता। जून ते ऑक्टोबर 2024 मुख्यतः माहे, ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा GR आहे आणि हा GR दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी वेबसाईटवरती प्रसिद्ध झालेला आहे। यामध्ये मुख्यतः जो शासन निर्णय आहे तो बघा काय म्हटलं आहे। तर हा शासन निर्णय इथे जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यात विविध ठिकाणी म्हणजेच विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता हा शासन निर्णय जो आहे तो काढण्यात आलेला आहे। तर यामध्ये एकूण निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 2,920,57,50,000 इतकी जी रक्कम आहे ते वितरित करण्यात शासनाने मंजुरी दिलेली आहे। तर यामध्ये जे शेतकरी बाधित आहेत आणि ज्यांचं क्षेत्रफळ जे आहे ते मॅक्झिमम 0 ते 2 हेक्टरपर्यंत ही जी अनुदान आहे ते शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर यामध्ये आता कोणकोणते जिल्हे आहेत ते सुद्धा पाहून घेऊया। तर यामध्ये जालना, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड व बीड अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे विभाग येतात त्या विभागानुसार हे जिल्हे इथे दिलेले आहे आणि वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर त्याचबरोबर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यामधून म्हणजेच पुणे विभागामधून सातारा, सोलापूर व सांगली हे जिल्हे इथे दिलेले आहे आणि या जिल्ह्यांना अतिवृष्टी व नुकसान भरपाईची जी रक्कम आहे ते त्यांच्या खात्यावरती DBT मार्फत ट्रान्सफर करण्यात येणार आहे। तो तुम्ही तुमच्या जवळच्या तलाठी ऑफिसला भेटून आणि तुम्हाला तिथे जे कागदपत्र लागतात ते देऊन तुमचं DBT प्रोसेस जे आहे ते तुम्हाला KYC देखील करायचं आहे। तर लिस्ट लागल्यानंतर तुमचं KYC करणे गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला DBT मार्फत हे पैसे जे आहे ते तुमच्या अकाउंटवरती जमा करण्यात येणार आहे। तर ही महत्त्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेले आहे त्यावरती प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण माहितीमध्ये।